नागालँड. मुलांनो, आता आपण नागालँड हे स्वतंत्र राज्य कसे निर्माण झाले याची माहिती घेऊ. ईशान्य भारतातील नागा जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमार देशाचा सीमावर्ती भाग अशा परिसरात नागा या जमातीची वस्ती होती. 1946 मध्ये काही सुशिक्षित शिकलेल्या नागा जमातीतील काही युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल NNC या संघटनेची स्थापना केली. त्यांचे नेतृत्व अंगामी झापू फिजो हे करत होते. ही पहिली फुटीरवादी नागा संस्था होय. यांनी पुढे स्वतंत्र नागालँड या राज्याची नव्हे तर देशाची मागणी केली. पुढे या संघटनेने 1954 मध्ये नागालँडच्या स्वतंत्र संघ राज्याच्या स्थापनेची घोषणा केली. पुढे 1955 मध्ये आसाम रायफल्सचे सैनिक व स्थानिक लोक यांच्यात चकमकी उडाल्या. या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. या सर्व बाबींवर केंद्र सरकार व NNC यांच्यात अनेकदा चर्चा झाल्या. केंद्र सरकारने नागांची संस्था जास्त असणाऱ्या भागाला केंद्रशासित दर्जा देण्याचे ठरवले. अखेर नेफामधील नागबहुल भाग व चुएनसॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. नागालँड हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. कोहिमा ही नागालँडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अँगमी व चँग या येथील प्रमुख भाषा आहेत. आसाम. 1983 मध्ये आसाममध्ये बंगाली भाषा बोलणाऱ्या स्थलांतरितांच्या वर्चस्वाविरुद्ध ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम रणसंग्राम परिषद यांनी तीव्र आंदोलन उभारले होते. त्यामुळे केंद्र सरकारला आसाममध्ये लक्ष घालणे आवश्यक वाटले. 1983 मध्ये राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला. या करारानुसार आसाममध्ये घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचे ठरले. 1986 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आसाम गणपरिषदेचे प्रमुख प्रफुल्ल कुमार महंतो हे मुख्यमंत्री झाले. या सर्व लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममधील परिस्थिती नियंत्रणात येऊन तेथे शांतता प्रस्थापित झाली. आसाम ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. आसामच्या उत्तरेला भूटान व अरुणाचल प्रदेश आहे. पूर्वेला नागालँड व मणिपूर ही राज्य आहेत, तर दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा व मिझोराम ही राज्य आहेत. ईशान्य भारतातील 7 राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे. असमिया ही आसामची प्रमुख भाषा आहे. अरुणाचल प्रदेश. मुलांनो, भारताचे अतिपूर्वेकडील घटक राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे. जसे जगाचा विचार केला तर जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. म्हणजेच पृथ्वीवर सर्वप्रथम सूर्यकिरणे जपानच्या भूमीवर पडतात. त्याचप्रमाणे भारतातील उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून अरुणाचल प्रदेशला ओळखले जाते. 1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. 20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास म्हणजे अरुणाचल प्रदेशास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. 1960 ते 2000 या कालखंडातील ईशान्य भारताचा इतिहास पाहता या ठिकाणी लोकशाही वाढण्यास व रुजण्यास सुरुवात झाली. केंद्र सरकारने या प्रदेशाचा विकास होण्यासाठी विविध योजना लागू केल्या. औद्योगिकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत आहे. अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. इटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोनपा व मिजी या येथील प्रमुख भाषा आहेत. नक्षलवादी चळवळ. मुलांनो,
नक्षलवाद हे भारतातील अनेक आव्हानांपैकी एक प्रमुख आव्हान आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या जिल्ह्यातील नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली. कमी जमीन असणारे शेतकरी व शेतमजूर यांना संघटित करून 1967 मध्ये नक्षलबारी भागातील काही शेत जमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी म्हणतात. सुरुवातीला या चळवळीची उद्दिष्टे ही शेतकरी व शेतमजुरांचे कल्याण करणे हीच होती. यासाठी ते जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापणे, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेणे, त्यांचे कुळांमध्ये म्हणजे ती जमीन कसणाऱ्या लोकांमध्ये वाटप करणे ही कामे करत होती. परंतु पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम वा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला. लोकशाही शासन व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा नक्षलवादी प्रयत्न करू लागले. यातूनच नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागला. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते. परंतु पुढे ही चळवळ भारताच्या अनेक राज्यातील 220 जिल्ह्यात पसरली व कार्यरत झाली. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरमधील काही भाग, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिशातील कोरापुट येथेही चळवळ पसरली आहे. यांच्या कारवाया भारताच्या आदिवासी भागात जास्त प्रमाणात होतात. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी या संघटनेची स्थापना नक्षलवाद्यांनी केली. भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार देशात 20,000 सशस्त्र नक्षलवादी व 50,000 सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे लक्षावधी समर्थक आहेत. नक्षलवादी व सरकार यांच्यात अजूनही संघर्ष चालू आहे. जमातवाद. मुलांना तुम्हाला माहित आहे ना, भारत हा अनेक जाती, धर्म, वंश, भाषा, संस्कृती, परंपरा असणाऱ्या लोकांचा देश आहे. आपल्या देशात अनेक धर्मांचे लोक शतकानुशतके गुण्या गोविंदाने राहत आले आहेत. परंतु संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. या जमातवादाचे बीज ब्रिटिशांनी पेरले. त्यांनी फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब करून राज्य केले. त्यासाठी त्यांनी जमातवादाचा आधार घेतला. जमातवाद हे आपल्या देशाच्या ऐक्यापुढील एक महत्त्वाचे आव्हान आहे. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माचे लोक असणे व त्यांनी आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे यात वावगे किंवा गैर असे काही नाही. परंतु या धर्माभिमानाचा जेव्हा अतिरेक होतो, म्हणजे माझाच धर्म श्रेष्ठ अशी भावना निर्माण होते, त्यावेळी आपोआपच इतर धर्मांना तुच्छ लेखण्यास सुरुवात होते. यातून धर्मांधता निर्माण होते. म्हणजे आपल्या धर्मातील वाईट आपल्याला दिसत नाही, दुसऱ्या धर्मातील चांगले दिसत नाही. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसर पडतो. म्हणजेच देशापेक्षा धर्माला श्रेष्ठ मानले जाऊ लागते. भिन्न धर्मीय लोकांच्या मनात एकमेकांविषयी संशय वाटू लागतो. आपल्याच देशात राहणाऱ्या आपल्या परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सण उत्सवात एकत्र येणे कमी होते. त्यामुळे आपलेपणा, बंधुभाव कमी होतो. त्यामुळे काही रास्त मागण्या किंवा सार्वजनिक प्रश्नांसाठी नागरिक म्हणून एकत्र येऊन हक्क मागणे अशक्य होते. धर्मांधतेमुळे नेहमी संशयी वृत्ती, अविश्वास, धर्माभिमान वाढतो. त्यामुळे आपल्या भोवतालच्या घटनांकडे, माणसांकडे बघण्याची दृष्टी वेगळीच होते. काही लोक आर्थिक, राजकीय व सामाजिक प्रश्नांचा विचारही धर्माच्या चौकटीतच राहून करतात. आपण विशिष्ट धर्माचे आहोत म्हणून राजकारणात प्रभावशून्य आहोत, अशा प्रकारची भावना सर्वच धर्मातील काही लोकांच्या मनात असते. त्यामुळे असे लोक धर्माच्या बाबतीत हळवे होतात.
आपला धर्म व आपले धर्म बांधव यांच्याबद्दल कोणी काही बोलले तर त्यांच्या मनात लगेच राग उत्पन्न होतो. काही वेळेस धार्मिक प्रतीकांचा, विशिष्ट धर्माच्या नेत्यांच्या पुतळ्याचा कोणी कळत नकळत अपमान केला तर यातून दंगली पेटतात. यात शेकडो निरपराध जीव मारले जातात. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. सार्वजनिक शांतता नष्ट होते. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांची मने दुरावतात आणि विशिष्ट धर्माच्या लोकांबद्दल तिरस्कार निर्माण होतो व एकमेकांच्या विश्वासाला तडा जातो. उदाहरणार्थ 1993 मध्ये मुंबईत झालेल्या हिंदू मुस्लिम दंगली असतील किंवा अलीकडेच जानेवारी 2018ला घडलेली भीमा कोरेगाव दंगल असेल. यावरून आपणास धर्मांधताचे स्वरूप व त्याचे परिणाम समजतील. कोणत्याही समाजात जीवन जगण्याचा खरा आधार विश्वास हा असतो. विश्वास तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो आणि सामाजिक ऐक्य नसेल तर राष्ट्रीय ऐक्य साधणे अशक्य आहे. कारण राष्ट्र हे अनेक समाजांनी बनत असते. आपला देश तर अनेक धर्मांच्या लोकांनी बनला आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध धर्मातील लोकांमध्ये आपण मिसळले पाहिजे. एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे. एकमेकांच्या धर्मातील चांगल्या चालीरीती, परंपरा, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपले सामाजिक व आर्थिक प्रश्न तर्कशुद्ध विचार करून सोडविले पाहिजेत. त्यांचा संबंध धर्माशी जोडू नये. धार्मिक ऐक्य का बिघडते त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे. प्रदेशवाद. मुलांनो, प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. उदाहरणार्थ मी बंगाली, मी मराठी, मी गुजराती इत्यादी वरील प्रमाणे आपली ओळख सांगणे वेगळे. पण मी बंगाली, मी मराठी, मी गुजराती म्हणून इतर प्रांतातील लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा अवाजवी प्रांताभिमान झाला. आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आपलेपणाला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे, पण त्याचे विकृतीकरण नसावे. प्रदेशातील विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते. प्रदेशवाद वाढीस लागतो. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास साधताना काही राज्यांची आर्थिक प्रगती अधिक झाली तर काही प्रदेश आर्थिकदृष्ट्या मागासच राहिले. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू ही राज्ये आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या बरीच विकसित झाली. तर या उलट ओडिशा, बिहार, आसाम सारखी राज्ये आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या अप्रगत राहिली. आर्थिक विकास व सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्याने ज्या राज्यात आर्थिक विकास होतो ती राज्ये इतर क्षेत्रातही प्रगती साधू शकतात. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, संस्कृती, मूलभूत सुविधा इत्यादीचा विकास होऊ शकतो. ज्या राज्यात असा विकास झालेला नसतो ती राज्ये मात्र शैक्षणिक तसेच नागरी सुविधांच्या बाबतीत खूपच मागे राहतात. प्रगत राज्यांना व तेथील लोकांना ज्या विकासाच्या संधी उपलब्ध होतात त्या अशा राज्यांना मिळत नाहीत. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी ती गांजली जातात. आपली फसवणूक होत आहे. विशिष्ट राज्याचा विकास होत आहे व आपल्याला विकास व लाभापासून दूर ठेवले जात आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. यातूनच मग राज्यातील सलोखा नष्ट होतो. काही राज्य आपल्याला व आपल्या राज्याला इतर राज्यांपेक्षा वेगळे समजू लागतात. याचा परिणाम राष्ट्रीय ऐक्यावर होतो. त्यासाठी सलोखा ज्यामुळे नष्ट होतो त्या आर्थिक असमतोलाचा प्रश्न आपण तातडीने सोडवायला हवा. त्यासाठी आपले शासन प्रयत्नशील आहे. प्रदेशवाद हा प्रगत आणि अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना झपाटू शकतो. जे प्रदेश प्रगत आहेत ते आपल्या प्रगतीचा संबंध आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती याच्याशी जोडतात. त्याचे श्रेष्ठत्व सांगण्यास सुरुवात करतात. अशा श्रेष्ठत्वाचा अहंकार, गर्व विकसित राज्यांच्या लोकांमध्ये निर्माण होतो. मग ते अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखू लागतात.
त्यामुळे प्रदेशवाद वाढीस लागतो. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येते. सर्व प्रदेशांचा विकास करून प्रदेशवाद हा निकालात काढला जाऊ शकतो. या पाठात आपण पंजाबमधील असंतोष, ईशान्य भारत समस्या, नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद यासारख्या मोजक्या अंतर्गत आव्हानांचा अभ्यास केला.